मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉवरफुल लोकांच्या काही सिक्रेट्स सांगणार आहे. अशा सिक्रेट्स की जे ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही सुद्धा पॉवरफुल कसे बनू शकता. तुम्हाला त्या सिक्रेट्स किंवा त्या स्टेप्स ॲज इट इज वापरता येणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे भरपूर प्रमाणात पॉवर येणार आहे. मित्रांनो, मी इथे पॉवरफुल कोणत्या संदर्भात म्हणतोय ते लक्षात घ्या. काही लोक पॉवरफुल पॉलिटिशियन्सला मानतात किंवा मोठ्या बिझनेसमॅन्स लाईक अंबानी, टाटा यांना मानतात. पण आपल्यासारख्या लोकांना जर पॉवरफुल बनायचं असेल तर वी नीड वन थिंग, आणि ती एक गोष्ट काय हे मी तुम्हाला व्हिडिओ थोडीशी पुढे गेल्यावर सांगणारच आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा पण मी पॉवरफुल लोक या गोष्टीवर विचार करायला बसतो ना, त्यावेळेस माझ्या समोर 3 प्रकारचे लोक येतात. पहिला प्रकार असा आहे, या लोकांकडे पैसा भरपूर आहे आणि त्यांच्याकडे काम पण भरपूर आहे. ते लोक स्वतः बिझी राहतात आणि इतके बिझी राहतात ना की त्याला लिमिट नाहीये. म्हणजे माझे एक रिलेटिव्ह आहे, ते इतके बिझी राहतात आणि ते स्वतःहून सांगतात की माझ्याकडे खूप काम आहे, मी कंटिन्यू बिझी आहे, मला कुठेच जायला मिळत नाही. अँड दॅट इज समथिंग टू बी प्राऊड ऑफ फॉर देम. पण ॲक्च्युली जेव्हा मी स्वतःसाठी विचार करतो, डू आय वॉन्ट दिस काइंड ऑफ लाईफ, त्यावेळेस माझं उत्तर नाही असतं. सो फर्स्ट टाईपचे लोक असे आहेत की जे खूप जास्ती बिझी असतात आणि त्यांच्याकडे खूप जास्ती पैसा सुद्धा असतो. इट इज बेटर दॅन हॅव्हिंग नथिंग. सेकंड टाईपच्या लोकांपेक्षा तर बेटरच आहे. आता सेकंड टाईपचे लोक कसे असतात, जे हँड टू माउथ आहे, म्हणजे ते आज कमवतात, आज आणि उद्याचं त्यांचं भागतं, परवाच्या जेवणासाठी त्यांना पुन्हा एकदा काम करावं लागणार आहे. सो फर्स्ट टाईपचे लोक डेफिनेटली या सेकंड टाईप पेक्षा बेटरच आहे. पण थर्ड टाईपचे लोक आहे जिथं मला विचार करायला जरा मजा येते. त्यांना माहिती आहे की कुठे थांबायचंय. हाऊ मच इज इनफ. इनफचा अर्थ पैशांच्या बाबतीत नाही म्हणत मी, कामाच्या बाबतीत, सिस्टीम्सच्या बाबतीत. म्हणजे कसं, जर समजा मी एक पर्टिक्युलर इन्कम लेवल पर्यंत स्वतः काम करतोय, त्याच्या वरच्या इन्कमसाठी ती इन्कम शेअर करता आली पाहिजे. म्हणजे लोकांना कामावर ठेवता आलं पाहिजे. त्याच्याने काय मिळेल, वेळ खरेदी करता येईल. म्हणजे माझा जो फार जास्ती महत्वाचा वेळ कमी महत्वाच्या गोष्टींसाठी कामाला जात होता, त्या ठिकाणी मी दुसऱ्या व्यक्तींना पाठवेल, त्याच्याबद्दल त्यांना पैसे देईल. त्याच्याने माझ्या कामाची इफिशियन्सी सुद्धा वाढेल आणि मला माझा वेळ सुद्धा मिळेल. मित्रांनो, पॉवर इज यू कॅन परचेस टाइम. जर तुम्ही वेळेला खरेदी करू शकत असाल तर तुम्ही पॉवरफुल आहात. खरेदीचा अर्थ तंतोतंत नका घेऊ. खरेदीचा अर्थ तुम्ही फ्रीडम मिळवतायत का. तुम्हाला ज्यावेळेस कुठेतरी जायचं ठरवलंय, 8 दिवस 10 दिवस सुट्ट्या घ्यायच्या ठरवलंय, तर कॅन यू डू इट, आणि तरीही तुमचं काम चालू राहील का. जर असं तुम्ही करू शकत असाल तर यू आर पॉवरफुल. त्यातच अजून एक विशेषता या पॉवरफुल लोकांची असते. हे पॉवरफुल लोक अतिश्रीमंत पण असू शकतात किंवा हायर मिडल क्लास वगैरे लोक पण असू शकतात. हे काय करतात माहितीये का, यांच्याकडे एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम असतो आणि मोस्टली तो सेकंड सोर्स हा पॅसिव्ह सोर्स असतो. म्हणजे त्यांना काम न करता त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करत असतो. काही घरं रेंटने दिलेले असतात किंवा त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामधून त्यांना इन्कम मिळत असतो, आयदर डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये किंवा त्याच्यातून ते विड्रॉल घेत असतील सिस्टमॅटिकली त्या फॉर्ममध्ये, किंवा त्यांना रॉयल्टीज मिळत असतात, किंवा ते ऑनलाईन काही बिझनेसेस करत असतात, त्यांचे कोर्सेस ऑटो पायलटवर विकल्या जात असतात. अशा एन नंबर ऑफ गोष्टी आहे ज्याच्यातून सेकंड सोर्स ऑफ इन्कम अँड दॅट टू पॅसिव्ह मिळवल्या जाऊ शकतं. अँड दॅट गिव्स यू पॉवर. आणि मी असं अजिबात नाही म्हणत आहे की पॉवरफुल बनायचंय तर लगेचच बनायचंय. नाही, पॉवरफुल बनण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे आहे आणि त्या स्टेप्स आपल्याला लवकरात लवकर फॉलो करायचे आहे, जेणेकरून पुढे जाऊन आपण त्या पद्धतीने पॉवरफुल बनू शकू. माझ्या डोक्यात काही स्टेप्स येत आहेत टू बिकम पॉवरफुल, त्या मी तुमच्यासोबत आता शेअर करतो. फर्स्ट वन अशी आहे की लवकरात लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. ॲज सून ॲज तुम्ही कमवायला लागताय, तुमचं 20% इन्कम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. दिस विल मेक शुअर की तुम्हाला पॅसिव्ह इन्कमचा सोर्स एक 20 वर्षानंतर किंवा 15 वर्षांनंतर तुमच्या सेव्हिंगची स्पीड किती जास्त आहे त्याच्यावर डिपेंड आहे, तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम तयार होईल. पॅसिव्ह इन्कम या एका गोष्टीतून तयार झाला की नंतर तुम्हाला तुमचे जे बाकीचं इन्कम आहे उरलेलं, त्याच्यातून काही बिझनेसेस चालू करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातून तुम्ही रिअल इस्टेट खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला रेंटल इन्कम चालू होईल.
पॉसिबल असेल तुमच्यासाठी किंवा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा किंवा ऑनलाईन एखादा प्रोडक्ट विका. त्याच्याने तुम्हाला एक आयडिया येईल की या क्षेत्रामध्ये सुद्धा फार पॉवर आहे. ती सुद्धा एक प्रॉपर्टी आहे जिला आपण इनटँजिबल प्रॉपर्टी किंवा डिजिटल प्रॉपर्टी असं म्हणू शकतो. जर तुम्ही या क्षेत्राला, डिजिटल क्षेत्राला सिरियसली घेतलं, ॲज अ बिझनेस घेतलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये फेल जरी झाले तरी तुम्हाला फार जास्ती बेनिफिट मिळणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार यश जर मिळालं तर तुम्हाला बऱ्यापैकी इन्कम सुद्धा त्या क्षेत्रातून मिळू शकते आणि इन्कमच्या ऑपॉर्च्युनिटीज फार जास्ती ओपन होऊन जातात. अँड दॅट मेक्स यू मोर पॉवरफुल. या काही गोष्टी, या 3 गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगू शकतोय की तुम्ही पहिल्यापासून कमवायला लागल्यापासून आधीपासून सुरुवात केली तर तुम्हाला त्या पॉवरफुल बनवणार आहे. आणि जर तुमचं वय जास्ती आहे तर तुमच्या मुलांना या गोष्टी सांगा, तुमच्या नातवांना या गोष्टी सांगा. बिकॉज दिस इज समथिंग जे तुम्हाला पुढे जाऊन लागणारच आहे. इट इज नॉन निगोशिएबल. सो एवढं सांगून मी हा व्हिडिओ क्लोज करतोय. थँक्यू सो मच.